आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या सरकारपुढे गेले 3-4 महिने आम्ही जे काय गाऱ्हाणा मांडतोय त्याचा आज शून्य उपयोग झाला अशी भावना मनात आलेली आहे। आत्ताच मी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून जी माहिती घेतली त्या माहितीप्रमाणे फक्त शिरगाव सर्कललाच या ठिकाणी या जे काही इन्शुरन्सचे पैसे आहेत ते त्या ठिकाणी नुकसान भरपाई इन्शुरन्सच्या माध्यमातून मिळणार आहे। परंतु देवगड, पडेल आणि बापरडे या 3 सर्कलला या ठिकाणी एकही रुपया त्या ठिकाणी शेतकऱ्यांना इन्शुरन्सचा मिळणार नाही। खरं तर इन्शुरन्सच्या माध्यमातून सगळ्यात जास्त रक्कम जर कुठून जात असेल तर ती देवगड आणि पडेल या भागातनं जास्तीत जास्त शेतकरी या ठिकाणी विम्याचे पैसे भरत असतात। कारण त्यांना कुठेतरी या विम्याच्या जर काही नुकसान झालं तर विम्याच्या पैशाची अपेक्षा असते, विम्यातनं काहीतरी रक्कम या ठिकाणी मिळेल याच्या अपेक्षेत शेतकरी असतो। परंतु त्यांच्या आज सगळ्या अपेक्षांवर या सरकारने पाणी ओतलेलं आहे आणि म्हणूनच जर या सर्कलला जर योग्य न्याय दिला नाही तर येणाऱ्या दिवसात जरी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला तरी येणाऱ्या या काळात उपोषणाला बसू, पण या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आता गप्प बसणार नाही। कारण इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी आमच्या बरोबर बैठक घेतली, तालुका कृषी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते, तहसीलदार या बैठकीचे अध्यक्ष असताना त्यांच्या समोर देखील ह्या आम्हाला खोट्या आश्वासनं या ठिकाणी या इन्शुरन्स कंपनी दिलेले आहेत। आमची मागणी आहे जर या इन्शुरन्स कंपनीने जर शेतकऱ्यांवर अन्याय असं चालू ठेवला तर पुढच्या वेळी ही कंपनी ब्लॅकलिस्टेड झाली पाहिजे। या कंपनीच्या विरोधात देखील रस्त्यावर उतरावं लागलं तरी आम्ही उतरायची तयारी ठेवलेली आहे, हे तेव्हाच त्यांना सांगितलं होतं। आज खरं तर जी काही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली ती नुकसान भरपाई फक्त 22,000 रुपये जी काही नुकसान भरपाई मिळाली ती फक्त आणि फक्त आंबा काजू बागायतदार व्यापारी संघ देवगड या संघटनेच्या संघर्षामुळे मिळालेली आहे। याचं श्रेय कोणी लाटण्याचं काम करू नका। काही दिवसापूर्वी काही बातम्या या ठिकाणी आल्या होत्या, इन्शुरन्सचे पैसे आंबा बागायतदारांना मिळतायत त्याचं श्रेय घेत होते। तुम्ही खुशाल श्रेय घ्या, परंतु ह्या 3 सर्कलला पण न्याय तेवढ्याच ताकदीने देण्याचा प्रयत्न करा आणि जर हा न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काही दिवसात उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला तरी तो स्वीकारू, पण शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आता शांत बसतील। नमस्कार। बरेच काही दिवस मध्यंतरी शेतकरी आंबा संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांना या सरकारकडून मोठंसं पॅकेज मिळेल या आशेवरती आम्ही खूप आंदोलन मोर्चा केले, सरकारच्या दरबारी प्रत्येक प्रश्न आमचे मांडायचा प्रयत्न केला। परंतु आज अशी काही गोष्ट घडली आहे की मागेच एक 1.5-2 महिन्यापूर्वी तहसील कार्यालयामध्ये आम्ही एक बैठक बोलवली होती, तहसीलदार मॅडमना, कृषी अधिकारी मॅडमना सांगून। त्या ठिकाणी माजी आमदार बुट्टे साहेब देखील उपस्थित होते। त्यावेळी शेतकऱ्यांनी डायरेक्ट विमा कंपनीवरती आम्ही आरोप केला होता की तुम्ही जाणीवपूर्वक ज्या ठिकाणी आंबा शेती जास्त आहे त्या ठिकाणी जे ट्रिगर पडतात ते तुम्ही कमी दाखवता। त्यावेळी त्यांनी असं आम्हाला सांगितलं होतं, नुसतंच सांगितलं नव्हतं, तो जो पण आला होता त्यांचा अधिकारी होता इन्शुरन्स कंपनीचा, त्याला आम्ही मीडिया समोर बाईट द्यायला लावले की तू जे बोलतोयस ते खरं आहे का? तर त्याने सांगितलं होतं आमची बातमी लीक झाली त्याच्यामुळे ती प्रसिद्धी मीडियात झाली होती। परंतु ज्या पद्धतीत ती बातमी प्रसिद्ध झाली होती त्याच पद्धतीत आज देवगड, पडेल आणि बापरडा या 3 विभागांना एकही रुपया इन्शुरन्सचा मिळत नाहीये। हे पैसे काय सरकारच्या तिजोरीतून आम्हाला नाही द्यायचे, हे पैसे आम्ही आमच्या हक्काचे भरतोय। ज्या पद्धतीत आम्ही इन्शुरन्स क्लेम करतो, जर आम्ही आजारी पडलो तर मेडिकल इन्शुरन्स क्लेम करतो, त्या ठिकाणी हे दिल्यानंतर आम्हाला मेडिकल भेटतो क्लेम। आज शेतकरी पूर्णतः आजारी पडलेला आहे, संकटात आहे। असं असताना तुम्ही जर हातावर हात धरून शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी म्हणजे शेतकऱ्याचेच पैसे आहेत तुमच्याकडे, जे आम्ही 5 लाख रुपये मागत होतो किंवा काजूसाठी 3 लाख रुपये मागत होतो हेक्टरी, ते तर आम्हाला तुम्ही दिलेच नाही। जे 2 लाख रुपये सुद्धा जे दिलेत ते अक्षरशः तोंडाला पाण्यात पुसण्यासारखे दिलेत। परंतु आजही डोळे उघडा आणि जे आमचे हक्काचे पैसे आहेत, कारण या विभागामध्ये हे जे सर्कल आहेत या विभागामध्ये जास्तीत जास्त शेतकरी आहेत आणि जर ह्या शेतकऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडत असाल तर येत्या 8 दिवसात जर या गोष्टीचा निर्णय लागला नाही तर जास्तीत जास्त मोठं आंदोलन इकडे करण्यात येईल आणि याला जबाबदार हे सरकारच राहील। कारण आम्ही तुमच्याकडे पैसे मागत नाही आहोत, आम्ही आमच्या कष्टाचे पैसे इन्शुरन्स कंपन्यांना भरलाय। हा लाखो करोडो रुपयांचा फ्रॉड आहे।
लाखो करोडो रुपयांचा फ्रॉड आहे, तरी शेतकऱ्यांनी परत परत तुम्हाला सांगतो जागे व्हा. येत्या 8 दिवसात जर आपल्यासाठी काय हे झालं नाही तर हा नुसता पडेल, बापरडा किंवा देवगड या सर्कलचा विषय नाही, हा तालुक्यातला विषय आहे. तुम्ही कोणीही असं समजू नका हा देवगड पडेल आणि बापरड्याचा विषय आहे, तर हा पूर्ण तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा विषय आहे. त्यामुळे 8 दिवसात जर याचा निर्णय केला नाही तर पेटून उठा. धन्यवाद.